हे बघा इथे सगळे ओटी भरण वगैरे घेतले. इकडे नैवेद्य, पानाचा विडा, माझी काकून त्या सगळ्या. गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आज छानपैकी मी सकाळी सकाळी साडी वेअर केली आहे. त्याच्यासाठी एक स्पेशल कारण आहे आणि मी चालली आहे आज मम्मीच्या इकडे. पण मम्मीच्या इकडे का बरं चालली आहे हे तुम्हाला समजेल, कारण की आपला व्लॉग पूर्ण बघा मग समजेल की मम्मीच्या इकडे का बरं चालली आहे. सो चलो जाऊया आणि बघूया आपण आज काय आहे ते. इकडे मस्त चहा ठेवलाय, चहा उकळतोय. बाहेर एकदम फ्रेश फ्रेश मॉर्निंग वाटते. सूर्य आलाय आणि थंडी पण आहे थोडीफार आणि धुकं पण आहे, त्यामुळे असं मस्त दिसतंय बाहेरचं पण वातावरण. चलो आपण आपल्या झाडाला बघू किती फुलं आली आहे. गुलाब तर नाही आता, पण फक्त शेवंतीचेच फुलं आहे. हे बघा ते पण खूप छान आहे. हे एक झाड आहे कढीपत्ता तर काय आहे त्याचं काय माहिती. मध्ये चांगला होतो, मध्ये असाही होऊन जातो. आणि इकडे पण हे एक शेवंतीचं, त्याला पण आलेले. आणि गुलाब तर येतच नाही आता, त्याला फुलच नाही येते. आणि इकडे सकाळी सकाळी दिवाळीला लावलेल्या सगळ्या लाइटिंग काढायचं काम चालू आहे, ज्या की 8 दिवसांपासून आई सांगत होत्या, पण त्या काढल्या गेल्या नाही. सो आता सगळ्या काढल्या, तर फक्त कंदील बाकी आहे. हे बघा, हे बघा इथे टोपल्यामध्ये पोळ्या आहेत. आणि इकडे माझी नानी आली आहे, आजी पण आहे. इकडे आजी बसली आहे आणि बाकी सगळं रेडी झालंय स्वयंपाक. याच्यात भजी घेतले आणि इथे याच्यामध्ये भात आहे. इकडे नैवेद्य आणि याच्यामध्ये सार आणि इकडे खीर. हे बघा इकडे घरातल्या देवासाठी नैवेद्य, छान असं नैवेद्य. इकडे आजीची देवपूजा पण करून झालेली आणि आता नैवेद्य ठेवून देते. हे बघा इकडे बाकीचं सगळं रेडी करून झालंय. गहू वगैरे घेतले देवीसाठी, पण सगळं घेतले. अगरबत्ती, बांगड्या, केळी, फुलं आणि यात पण साड्या वगैरे घेतल्या. मम्मीला सुवासिनींना साड्या द्यायच्या आहे. आणि इकडे देवीसाठी पातळ आहे. सगळं सामान रेडी झालंय. तर आम्ही सगळ्या गाडीमध्ये बसून चाललोय. सगळ्या मस्त पैकी पण आम्ही सगळ्या चाललोय आता, कारण की सुवासिनीचा कार्यक्रम दुसऱ्या ठिकाणी आहे. तर कुठे आहे ते बघत राहा. त्यानंतर इकडे आजीन त्या मस्तपैकी गाणे पण म्हणत होत्या. हे बघा आम्ही आलोय आता इथे. हे मंदिर आहे देवीचं आणि इकडे बाजूला नदी आहे छान अशी. हे बघा असं छान परिसर आहे. आता सगळे आलोय आम्ही. आता सगळं गाडीतलं सामान वगैरे काढून ठेवताय मम्मीन त्या. माझी मामी पण आली आहे. हे जे देवीचं मंदिर आहे ना, हे माझ्या मम्मीच्या माहेरचं मंदिर आहे. देवीचं मंदिर आहे. तर इथे मम्मीला सुवासिनी जेव घालायच्या होत्या, त्याच्यामुळे मग आम्ही इथे आलोय.
हे बघा छान असा मस्त परिसर आहे मंदिराच्या बाहेर. कुठे आहे ग मम्मी? दिसत पण नाही एवढा, पण इथे तर साती आसरा. हे बघा शेंदूर लावलेला त्या दगडांना तिथे दिसतंय. तर इथे मम्मीला सुवासिनी जेव घालायचं होतं, त्याच्यासाठी आम्ही इकडे आलोय. मुंगसरा गाव आहे हे मम्मीचं माहेर, तर तिथे आलोय आम्ही. आणि इकडे नदी आहे मस्त, नदीचा व्ह्यू पण दाखवते मी तुम्हाला. मस्त असा नदीचा व्ह्यू आहे. पाणी किती भारी पडतंय ना इथून. इथे तर नैवेद्य वगैरे भरून घेत आहे. आता तिथे खाली साती आसरांना नैवेद्य वगैरे दाखवायचा, मग मंदिरात नैवेद्य दाखवायचा. तर आता मम्मीने ते चाललंय नैवेद्य दाखवताय. साती आसरांचे सगळे ओटी भरण वगैरे सगळं काही घेतलंय, ओटी भरण वगैरे घेतलंय. इकडे नैवेद्य, पानाचा विडा, माझी काकून त्या सगळ्या मामीन त्या पण आलंय. आणि आता नैवेद्य दाखवायचं. इकडे मध्ये देवीचं मंदिर आहे, पण आधी साती आसरांना दाखवायचं. माझे आजी बाबा पण आले. हे बघा इथून छोटासा रस्ता आहे, ते खाली आहे साती आसरा, पण ते तिथे जाता नाही येणार, पण वरतूनच नैवेद्य वगैरे ठेवला. खाली जाता नाही येणार ना बाबा? कोणीतरी एकीने मम्मीला म्हणा तूच जाय फक्त ना. हे बघा इतक्या अडचणीतून जायचंय. दादा इथं जाता आपल्याला. हे बघा इथून खाली जात आहे. आता तिकडे मध्ये त्या झाडांच्या, त्याच्यामुळे दिसत नाहीये. तिथे खाली जायला जागा नव्हती अशी चांगली, पण मग गेलो आम्ही त्या झाडांच्या तिथून खाली थोडंसं. तर मग तिथे मम्मीने सगळी व्यवस्थित पूजा वगैरे केली, ओटी भरण दिलं, छान अशी पूजा केली. बाहेरची पूजा वगैरे करून झाली. त्याच्यानंतर मग मंदिरातली पूजा केली. देवीसाठी नैवेद्य, देवीसाठी पातळ वगैरे सगळं काही मम्मीने जे पूजेचं सामान आणलेलं होतं ती सगळी पूजा केली. तर बघा तुम्ही इथे कसं मंदिर आहे, तिथे अशा छोट्याशा 2 बैलगाड्या आहे आणि त्यात त्या देवी बसलेल्या आहे. म्हणजे ही जुनी काहीतरी परंपरा असेल ती, आता मलाही नाही काय सांगता येणार, पण ते मम्मीच्या माहेरचं आहे. आणि मम्मी लहानपणापासून इथेच होती, तिचं गाव पण हेच होतं मुंगसरा. आत्ता माझे मामा ते नाशिकला राहायला गेले, पण मग हे त्यांचं मूळ गाव होतं. तर ही बघा देवीची मूर्ती अशी छान आहे, पण तिला काचेमध्ये पॅक केलेलं आहे, पूजेसाठीच फक्त उघडतात ते. आणि इथे साईडला 2 अशी ही जुनी मूर्ती आहे देवीची, तर असं छानपैकी ठेवलेलं आहे. इथेही मम्मीने सगळी छान व्यवस्थित पूजा केली.
पूजा करून झाली त्यानंतर मग आम्ही आरती केली. त्यानंतर मग सुवासिनींना जेवायला बसवलं. तर मम्मीने सगळी सुवासिनींची पण पूजा केली, पाय वगैरे धुतले, हळदी कुंकू दिलं. त्यानंतर मग सगळ्यांची ओटी भरण केलं. तर त्या साड्या ज्या घेतल्या होत्या ना, तर त्या याच सुवासिनींसाठी साड्या घेतल्या होत्या मम्मीनी. त्यांना प्रत्येक सुवासिनीला एक एक साडी दिली. चला आता आमचा कार्यक्रम झालाय आणि आम्ही चाललोय सगळ्या घरी. चला घरी. कसा झाला कार्यक्रम? छान झाला, एन्जॉय केला आम्ही. लाडू पण बाय बाय करतोय. सगळे बाय कर सोबत. लाडू